नाही, आता मराठी महापौर ही जी चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्वपक्षीय एक मागणी आम्ही लावून धरली आहे. आमच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उभाठा आणि काँग्रेस आणि इतर सर्व सामाजिक संस्था या सर्व सोबत आहोत आम्ही. आणि मराठी महापौरच या मीरा भाईंदर शहराला व्हावा अशी आम्ही मागणी लावून धरलेली आहे. या संदर्भात आमचं एक आंदोलन 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारी रोजी या मीरा भाईंदर शहरात होत आहे. त्या संदर्भाचं निवेदन घेऊन आम्ही माननीय उपायुक्त परिमंडळ 1 यांना भेटण्यासाठी गेलो होतो, परंतु आज काही कारणास्तव त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर आम्ही माननीय आयुक्त कार्यालयामध्ये अतिरिक्त आयुक्त शिंदे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की 2 तारखेला आणि 3 तारखेला आमचं भव्य असं आंदोलन या शहरामध्ये होणार आहे. हे शहर मराठी भाषिक आहे आणि इथे कोणीतरी बाहेरून येऊन तुम्ही नगरसेवक निवडता, ठीक आहे, सगळ्यांना अधिकार आहे, घटनेने अधिकार दिलाय, परंतु हळूहळू करून राजकीय हे एक प्रकारचं आक्रमण आहे. म्हणजे जर आपण पाहिलं असेल की त्या काळामध्ये इंग्रज आले होते, हे व्यापार करायला आले होते, मसाल्याचा व्यापार करायला आले होते आणि मग व्यापार करता करता ते सत्ताधीश झाले, मग सत्ता त्यांच्याकडे गेली आणि मग त्यांनी आपल्यावरती राज्य केलं. तसं आता काय झालं, या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय नोकरी करण्यासाठी लोक आले, मग हळूहळू त्यांनी आपला मतदारसंघ वाढवले आणि त्यांना खतपाणी घालणारे आमचे हे सगळे मराठी राज्यकर्ते यांनी यांचे मतदारसंघ वाढवले आणि हे मतदारसंघ जर वाढल्यानंतर यांच्या अंगाशी आलं म्हणजे यांना आता घरी बसावं लागलं आणि मग बाहेरचे लोक जास्त निवडून यावं लागले कारण यांचे मतदारसंघ वाढले. आता याच्या जोरावरती यांना परप्रांतीय म्हणजे अमराठी महापौर करायचे आहे. मागच्या वेळेस 2017 मध्ये पण डिंपल मेहता यांनी महापौर केलं होतं, त्यावेळेस देखील आम्ही महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं होतं, परंतु आता हे आंदोलन उग्र असणार आहे. आता आमचा संयम सुटतोय आणि हे राज्य किंवा ही शहरं हे टिकवण्याची जबाबदारी सर्व मराठी माणसांनी घेतलेली आहे आणि मराठी माणूस आता पेटून उठलेला आहे. त्यामुळे या मीरा भाईंदर शहराचा मराठीच महापौर झाला पाहिजे, या संदर्भातलं आज आम्ही निवेदन माननीय अतिरिक्त आयुक्त यांना दिलेलं आहे.